मृत्यू सुद्धा हरला एका आईच्या मिठीपुढे. नर्मदेच्या पाण्यात बुडालेल्या त्या बोटीत एक आई आपल्या 4 वर्षांच्या मुलाला छातीशी घट्ट धरून होती. इतकी घट्ट की शेवटच्या क्षणातही तिने त्याला सोडलं नाही. नर्मदेचं पाणी, बुडालेली एक क्रूज बोट. ही घटना आहे मध्य प्रदेशातील जबलपूर जवळच्या बार्गी धरणाची. 30 एप्रिलच्या संध्याकाळी एक टुरिस्ट क्रूज बोट उलटली. आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू तर 17 जणांना वाचवण्यात यश, तर काही अजूनही बेपत्ता. त्या कुटुंबाची कहाणी सर्वात वेदनादायक. दिल्लीहून फिरायला आलेलं 4 जणांचं कुटुंब. वडील आणि मुलगी वाचली, पण आई आणि छोटा मुलगा कायमचे दूर गेले. संध्याकाळी हवामान अचानक बदललं. जोरदार वारी, मोठ्या लाटा आणि काही क्षणात बोट पलटी. प्रवाशांमध्ये गोंधळ, आरडाओरडा. काहींचा आरोप, लाईफ जॅकेट वेळेवर दिलीच नाहीत. रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. सकाळी एनडीआरएफ आणि सैन्यही सहभागी झालं. आणि तेव्हा समोर आलं ते दृश्य ज्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. आईची शेवटची मिठी, जी मृत्यूनंतरही सुटली नाही.